एक अर्ज दिलता गेल्या वर्षी, हा हा त्याच्यावर काहीच कोणीच मान्यता घेतली नाही, त्याच्यावर रद्दच केलंय, लक्ष देत नाहीत. इथं माळावर इकडं ह्याच्यात गेलेली लाईन आहे, आपट्यातली लाईन गेलेली आहे, आपटा डिपी ह्याची मान्यता कोणी घ्या उलटली. सगळ्या शेतकऱ्याने ही तार इकड साईडला इकड घ्यावा, इकडं एकदम जाताना येताना डोक्याला लागायला लागली, नसलेली कुठाने होते. पुन्हा अडचणी इथं आईन मेन रस्त्यावर आहे, खाली आली त्याला जोरदार कोण आहे, शेत पडक पडाले अर्धे सगळ्यांना मान्यता घ्यावं. वाहनाला तर वाहन डोक्याला लागतं. आता ही तारच किती उंची, ही बघा, ही बघा इथं लागत या आहे का. शेतावाल्यानं शेत राहावा का नाही राहावा, त्यांनी बांधावर घ्यावा, कुठं साईडला घ्यावा, कुंकड सगळ्यांनी मिरवणुकी या सगळ्यांनी सहकार्य करावा. कुठले शेत आले? घ्या या शेतातले शेत काय गट नंबर इथं माळावर इकडं ह्याच्यात गेलेली लाईन आहे, आपट्यातली लाईन गेलेली आहे, आपटा डिपी ह्याची मान्यता कोणी घ्या उलटली. किल्ले धारूर तालुक्यातील गावंदारा येथील आपटा डिपी मध्ये असणारी ही तार आहे, मुख्य तार. याच्यावर जवळपास किती मोटर? ह्याच्यावर 17 मोटर आहेत. 17 मोटरच्या शेतकऱ्यांच्या मोटर आहेत. मात्र ही जी तार आहे ती सुरुवातीलाच अगदी जमिनीच्या लेवल खाली आली आहे. या ठिकाणी खाली ट्रॅक्टर जात नाहीत, शेतकऱ्यांची शेत पडक पडत आहेत आणि मोठा धोका निर्माण आहे. या ठिकाणी अघटित घटना होऊ शकते. महावितरणला काय आपण मागणी कराल? शेतकऱ्याला सगळ्याला मागणी केली, शेवटी हे सगळे मान्यता करावा, वरी घ्या. बरं, लाईट खात्याला महावितरणला काय तुम्ही अर्जवर केलाय का? एक अर्ज दिलता गेल्या वर्षी, हा त्याच्यावर काहीच कोणीच मान्यता घेतली नाही, त्याच्यावर रद्दच केलंय, लक्ष देत नाहीत. धारूर तालुक्यातील गावंदारा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या आपटा शेतामध्ये आपटा डिपी आहे. या डिपीवरून जवळपास 17 शेतकऱ्यांच्या मोटर आहेत आणि या मोटर असणाऱ्या शेतकऱ्यांची जी काही मुख्य तार आहे लाईटची, ती पूर्णतः जमिनीच्या लेवलाखाली लोंबत आहे आणि यामुळे मोठे अपघात होऊ शकतात. या ठिकाणी असणारी तार उचलून घ्यावी आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची जी शेतं पडत आहेत, या ठिकाणी शेतकऱ्यांची संबंधित जे काही पडती शेतकऱ्यांची मागणी आहे की तात्काळ ही खांब पूर्णतः पडत आलेला आहे ते दुरुस्त करून तार उंच करून घ्यावी.